अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत। त्यांची भेट घेतल्यानंतर बजरंग सोनवणे जे नवनिर्वाचित बीडचे खासदार आहेत हे राज्यपालांना भेटणार आहेत। काय तयारी चालली आहे, कशा अर्थाने हे सगळी मांडणी करणार आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार। बापू मला सांगा, काय चर्चा झाली मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपली कुठल्या स्वरूपाची चर्चा झाली आणि पुढे काय असणार आहे? आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जे आंदोलन बरेच महिन्यापासून चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आणखी परत एकदा उपोषण चालू केलेलं आहे। त्यांची प्रकृती खालावती आहे म्हणून मला भेटायला जाणं माझं कर्तव्य समजून मी त्यांना परत भेटायला गेलो। भेटायला गेल्याच्या त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। त्यांना प्रकृतीच्या नंतर सांगितलं की तुम्ही थोडी प्रकृतीची काळजी घ्या, पण ते माझ्या समाजाला न्याय देणार त्याच्यासाठी म्हणजे याच्याशिवाय दुसरं ऐकायला ते काही हीच नाही। त्याच्या प्रकृतीची काळजी नाही, माझ्या समाजाची काळजी असंच ते काल बोलले। त्याच्यामुळे समाजासाठीच मला हे करायचं आहे, समाजासाठी सरकार निघतं। मी सरकारला आपल्या वाहिनीच्या माध्यमातून विनंती करणार आहे, सरकारने लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीची काळजी करून लवकरात लवकर निर्णय घेऊन काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि याच्यावर मार्ग काढून त्यांच्या जे आहे त्या आंदोलनाचा कशा पद्धतीने हे आंदोलन त्यांनी न्याय देऊन आंदोलनाला काम केलं पाहिजे अशी माझी विनंती। याच्या उपरसुद्धा मी जे आमचे नवनिर्वाचित आलेले खासदार आहेत ते कुठल्याही पक्षाचा असो काय ते सर्वांना जे होईल तेवढ्यांना विनंती करणारे, विशेषतः मराठवाड्यातल्या सर्वांना किंवा तुम्ही सर्वजण मिळून आपण राज्यपालांची वेळ घेऊया। त्या आज मी सर्वांना कॉन्टॅक्ट करतोय। मला रात्री यायला उशीर झाला, सकाळपासून दुसरा विषय असल्यामुळे थोडंसं आणखी नाही झालं। आज मी सर्वांशी कॉन्टॅक्ट करून राज्यपाल महोदयांची वेळ मागणार आहे, जर वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांची वेळ मागणार आहे, जर आणखी पुढं झालं तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागणार आहे आणि याच्यानंतर की सरकारने लक्ष घालून हा आंदोलन थांबवलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही सर्व खासदार महोदयांशी कॉन्टॅक्ट करून जेवढे आमच्यासोबत येतील तेवढे घेऊन आम्ही जाणार। पण इकडे मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असताना मराठा समाज आक्रमक होताना चित्र पाहायला मिळत आहे। आष्टीमध्ये आज मराठा बांधव तहसीलदाराला भेटले, निवेदन दिलं, ठिकठिकाणी लोक समोर येत आहेत आणि विनंती करत आहेत, कारण यापूर्वी सुद्धा आंदोलन ज्या ज्यावेळी झालं त्यावेळी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरत होता। आपल्याला असं वाटतं की लवकरात लवकर आंदोलन वर तोडगा निघाला पाहिजे या विषयाचे गांभीर्य बघून, म्हणूनच मी म्हणलो की हा विषय खूप गांभीर्यानं आहे। त्याच्यामुळे आपण सर्व या समाजाच्या दृष्टिकोनातून कुठले सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, सामाजिक कुठली काही अनुचित प्रकार होऊ नये किंवा समाजाच्या जी भावना आहे त्या समजून सरकार निघून याच्यावर तोडगा लवकर काढावा, याच्यासाठीच मी सरकारला भेटणार आहे। नक्की खरं तर आता आपल्याला खासदार होऊन आठवडा पण उलटला नाही, पण जे काही धक्कादायक निकाल बीडचे आणि राज्याचे आले त्यानंतर ज्यांना विधानसभा निवडणुका लढायच्या ते मात्र अगदी खडबडून जागे झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ज्यांना खरं तर 1-1.5 महिन्यानंतर आपल्या विधानसभेची तयारी करायची होती ती सगळी मंडळी आताच कामाला लागले चित्र पाहायला मिळत आहे। बीडमध्ये कसं करा बघा, पहिल्यांदा माझी सर्व आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे की बीडचा निकाल हा धक्कादायक नाही। त्याचं कारण असं आहे की बीडच्या ज्या वेळेस महाविकास आघाडी निवडणूक लढत होती त्याच वेळेस महायुती लढत होती। महायुती असणाऱ्या या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन एक मिटिंग बोलवली बीडला। त्या मिटिंगमध्येच असणाऱ्या रनिंग खासदार म्हणल्या, आहे का कुणी उमेदवार का मला विरोधात दिलं पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही एवढ्यावर येता त्यावेळेस ती चालत नाही। त्याच्या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते तर कुणी ते लावून पहिलवान आहे का, लोकांनी बरोबर झालं। त्यामुळं बीडचा सुद्धा हा निकाल तेवढ्या वाक्यामुळं असा लागणार होता हे मला माहित होतं, म्हणून मी हसत घेत होतो। म्हणजे तुम्हाला मित्रांनी मदत केली असं वारंवार सांगताय, पण हे लोकांना कळत नाही की तुम्ही एकीकडे धनंजय मुंडेंचे आभार मानताय, दुसरीकडे सुरेश धस यांचे आभार मानताय, नेमकं काय आहे? बघा, मी कुणी मदत केली असं बोललो का? मी ह्यांचे आभार मानले। कसे आभार? कसं आभार मानाय काय, कोणाचे कुणी आभार मानते? ह्यांनी मला शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या। पालकमंत्र्यांनी कुठंतरी ट्विट केले म्हणते, ते काय मला जास्त नाद नाही त्याचा, कळत बी नाही म्हणा मला, त्याच्यामुळे ते काय हे नाही। पण आभार कुणी मला फोन करून अभिनंदन केलं नाही, पण मी त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य ना। निवडून आलो मी आता, मी आता एका पक्षाचा खासदार जरी असलो तरी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी मी आहे। त्याच्यामुळे सर्व धर्माचा, सर्व जातीचा, सर्वांचा, सर्व पक्षाचा, सर्वांचा मिळून मी एकच खासदार आहे आता। त्याच्यामुळं माझं काम आहे यांचे आभार मानणं, ते मानले। मग त्याचं मग माझे मित्र दुसरे जे पहिले खरे अगोदर मित्र आहेत माझे, खरे मित्र कोण म्हणून म्हणतोय माझ्यावर टोक्यावर शिक्का मारला सुरेश दशी माझे मित्र, त्यांचे मी आदरणीय सुरेश अण्णांचे आभार मानतोय। मी आभार का मानतोय त्यांनाही कळते मलाही कळते। आता ज्यावेळेस जनतेला कळायची असेल, अपेक्षा असेल कुणाची, तर त्यांना विचारा तुम्ही, मला कसं माहिती? नक्की। पण 6 विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलत नाही मी। बघा, परवाजी नगरला पक्षाचा आमचा 25वा वर्धापन दिन साजरा झाला, त्याच्यामध्येच बोललो की बीड जिल्हाच नव्हे मराठवाड्यातल्या जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष लढणार त्याच्यातल्या कमीत कमी 85% निकाल
आम्हाला घेऊन आदरणीय पवारसाहेबांचा जन्मदिवस साजरा करायचा आहे. ही आम्ही आमच्या याच्या पक्षाचा जन्मदिन साजरा करण्याच्या दिवशीच पवारसाहेबाच्या जन्मदिवसाची आम्ही संकल्पना आमच्या मनात मांडलेली. त्याच्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका. चिंता नाही केली पाहिजे, पण चिंता यासाठी होते की ज्या जिल्ह्याचं स्ट्रक्चर असं आहे की एक काळ असा होता की जिथे राष्ट्रवादीचे राज्यात सर्वाधिक आमदार होते, एक काळ असा होता की राज्यामध्ये सर्वाधिक भाजपाचे आमदार ज्या जिल्ह्यातून आले होते तो हा बीड जिल्हा आहे. आता जरी निकाल हा धक्कादायक आमच्या मते असला तरी इथं असलेली ताकद, इथं असलेले भारतीय जनता पार्टीचं बळ, विधानसभा निहाय बोलतो मी, विशेषतः तुम्ही जिथून येत आहे त्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये असेल, आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये असेल अथवा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जिथून धनंजय मुंडे येतात, तिथे काय स्ट्रॅटर्जी असेल? स्ट्रॅटेजी काय असेल हा भाग ज्या त्या वेळेचा आहे. स्ट्रॅटेजी तयारी सुरू झाली नाही, ओपन करायची नाही. तयारी 100% निकाल लागला न आमची ज्या दिवशी काउंटिंग झाली, वोटिंग झाली, काउंटिंग जाऊ नंतर वोटिंग झाली त्या दिवशी विधानसभेच्या तयारीला लागलेलो त्यांनी. असं काय ते आणि जे पराजयाचा विचार न करणारा बजरंग सोनवणे प्रत्येक वेळेस स्वतः असते झाला खेळ म्हणून खेळायचं आणि आताही खेळ म्हणून खेळायचं आहे आम्हाला. आणि तुम्ही तयारी तुम्ही जे बोललात की भाजपचा कधी गड राहिला, कधी राष्ट्रवादीचा राहिला, ते बरोबर आहे. बीड जिल्ह्यातली जनता हुशार आहे. एकदा एकाला मॅन्डेट देते, एकदा दुसऱ्याला देते. आता सुद्धा मागच्या वेळेस राष्ट्रवादीला दिलता, पण आता ती भाजप बरोबर गेले. त्याच्यामुळे आता लोक नाही, आता मॅन्डेट राष्ट्रवादीलाच असणार आहे. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. आणि कुणी किती बी काय करू द्या, ह्यांचा पराजय निश्चित आहे. मी पहिलेही सांगत होतो बघा, मी तुम्हाला म्हणत होतो आमच्या मित्राला एवढी घाई झाली पंकजाताईचा पराजय बघायचा. आजही सांगतो की आता बघा काय होईल. यांना लोक माफ करणार नाहीत, एवढंच सांगतो. बाकी जास्त काय. ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांना सुद्धा जीवन घास बिघडा नाही 8 दिवसात माझा निकाल लागल्यापासून. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. आणि कुणी किती बी काय करू द्या, ह्यांचा पराजय निश्चित आहे. मी पहिलेही सांगत होतो बघा, मी तुम्हाला म्हणत होतो आमच्या मित्राला एवढी घाई झाली पंकजाताईचा पराजय बघायचा. आजही सांगतो की आता बघा काय होईल. यांना लोक माफ करणार नाहीत, एवढंच सांगतो. बाकी जास्त काय. ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांना सुद्धा जीवन घास बिघडा नाही 8 दिवसात माझा निकाल लागल्यापासून. त्यांना वाटतं आपण चूक केली की काय ह्या माणसाला मतदान केलं नाही. नक्कीच. आता पण त्यासाठी 5 वर्ष वाट बघावं लागेल. आपण खासदार झाला आहेत, तुम्हाला आता विधानसभेसाठी शुभेच्छा. आपण बघताय की राज्यामध्ये एकीकडं धक्कादायक निकाल लागल्यानंतर सगळेच पक्ष आपापल्या कामाला लागल्या चित्र पाहायला मिळत आहे. त्यात बजरंग सोनवणे दावा करतायत की राष्ट्रवादी काँग्रेस जेवढ्या लोकांना या निवडणुकीमध्ये उतरेल त्यांना आम्ही निवडून आणू. गोविंद शेळके, एबीपी माझा, केज, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.